आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून रमणबाग युवा मंच आणि गोष्ट इथे संपत नाही, खास दिवाळी निमित्त दृकश्राव्य स्वरूपात सादर करीत आहे समरभूमी पुरंदर। पुणे परगण्याच्या आग्नेयाला स्वराज्याच्या सरहद्दीवर असलेला एक धिप्पाट डोंगर महाराजांनी हेरला। तो होता इंद्रनील पर्वत। पर्वताच्या अंगाखांद्यावर तटबंदी, बुरुजांची आभूषणं मिरवत उभी होती एक बेलान दुर्ग जोडी। साक्षात इंद्राचं नाव घेऊन आभाळाशी स्पर्धा करणारा करे पठाराचा स्वामी दुर्ग पुरंदर। आणि इंद्राच्या हातातलं शस्त्र म्हणून शोभणारा उत्तम तर होताच, पण ठिकठिकाणी पाण्याची तळी, धान्य कोठारं, दारू कोठारं यामुळे पुरंदराचा बालेकिल्ला जिंकून घेणं केवळ अशक्यच। राजांनी हे समजून घेऊन लढाईला तोंड फुटलं आणि घात झाला। मराठ्यांचं निशाणच विजापूरकरांनी घेरलं। भगवा निशाण खिचून बाजी जेधे पुरंदराकडे धावत सुटले। पुरंदराच्या रहाळात भयंकर लढाई सुटली। किरण सिंग, राजराय सिंग, मित्र सिंग, दाऊद खान अशा मातब्बरांच्या फौजा आता चहू बाजूंनी पुरंदराला भिडल्या। पुरंदर अचानकपणे वेढला गेला। पुरंदराच्या माचीच्या उत्तरेला असलेला सर दरवाजा, ही वाट तशी चढायला सोपी, पण तीव्र उतार असल्याने तोफांचा मारा करणे दिलेर खानाला अवघड जात होते। दक्षिणेला तर बुरुज कोसळला आणि मुघली सैन्य आत घुसलं। दिलेर खानाच्या प्रचंड ताकदीपुढे मोठी चकमक उडाली। तिथून परतत असताना मराठ्यांनी तिथल्या एका तोफेच्या कानात लोखंडी मेघ ठोकून ती तोफ बहिरी करून टाकली। 1.5 महिना भैरव खिंडीत ठाण मांडून बसलेल्या दिलेर खानाला एक गोष्ट चांगलीच समजून चुकली होती की जोवर समोरचा सफेद व काळा बुरुज हाती येत नाही, तोवर आपल्याला हे मराठे 1 इंचही पाऊल पुढे टाकू देणार नाही। त्यासाठी सफेद बुरुजाच्या समोर त्यांनी एक दमदमा उभा करायला सुरुवात केली। त्यावर तुफा चढवल्या गेल्या आणि स्वतः किरण सिंग व दिलेर खान त्यावरून मारा करू लागले। त्या भयंकर माऱ्याच्या आडोशात मुघल सफेद बुरुजाच्या पायाशी आले आणि सुरुंगासाठी तो पाया खोदायला लागले। पण अचानक प्रचंड स्फोट झाला। धुराळा उडाला, कारण सफेद व काळ्या बुरुजाच्या मधल्या जागेत मराठ्यांनी जो दारुगोळा साठवून ठेवला होता त्याने अचानक पेट घेतला होता। या अपघाती स्फोटात 80 मराठे अस्मानात उडाले। मराठे तो भाग सोडून पुरंदरावर सुलतान डबा करून करायचं ठरवलं। अल्लाहू अकबरचे नारे देत 5000 पठाण खिंडीतून बाले किल्ल्याच्या दरवाजाला भेटणार। तोच ते दरवाजे सताड उघडले गेले आणि हर हर महादेवचा गगनभेदी गजर करीत 700 मराठे घेऊन मुरारबाजी पठाणांवर येऊन फुटून पडले आणि माचीवर भयंकर रणकंदन सुरू झालं। पहिल्या काही वेळातच 500 पठाण कापले गेले। मराठ्यांचा तो अवतार बघून पठाण खिंडीकडे पळत सुटले आणि त्यांच्या पाठलागावर निघाले मुरारबाजी देशपांडे आणि त्यांचे 60 बहादर मावळे। खिंडीत येईस्तोवर बाजींचे सगळे सवंगडी एक एक करून संपले होते, तरीही